नमस्कार, वर्षास लाईफस्टाईल चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आज मी दाखवणार आहे कप्तान कुर्ती कटिंग. चला तर हा कपडा आहे. हा कपडा मी 2.5 मीटर घेतला आहे. अस्तरचा कपडा मी 2 मीटर घेतला आहे. आणि चला मग बघूया कटिंग. 4 फोल्ड घडी घालून घेतलेली आहे आणि आपण टाकणार आहे माप. पूर्ण उंची आपली 42 तयार आपण करणार आहे. मग मी पूर्ण अस्तर घेतलं आहे. आणि शोल्डर आहे आपली 7 इंचाची पूर्ण शोल्डर. आणि मुंड्याचं माप आहे 6.5 इंचाचं. हे मार्किंग करून घेतो आहे. आणि गळ्याची उंची आहे आपली 4 इंच आणि रुंदी ठेवणार आहे 2.5 इंच. आणि हे पण मार्किंग करून घेणार आहे. आणि आपण गळ्याला कट लावणार आहोत ते 2.5 इंचाचं मार्किंग करून घेणार आहोत. तिथं गळ्याचे कटचं मार्किंग आपण नंतर कट करणार आहोत. आणि आता आपण छातीचं माप टाकणार आहोत. छाती 9 इंच प्लस 2 इंच मार्जिनचं. कमरची उंची घेणार आहोत 14 इंचावर. आणि कमर रुंदी आहे आपली 8 इंच आणि 2 इंचाचं मार्जिन. आणि शीट घेरची उंची घेणार आहे आपण 21 इंचावर. आणि रुंदी घेणार आहे 11 इंच आणि 2 इंच मार्जिनचं. आणि मार्क करून आपण हे कट करून घेणार आहे. कटिंग झालेलं आहे आता आपलं. आणि आपण जे गळ्याला कट लावला होता तो कट आत्ताच आपण नाही कट करणार. आणि तो नंतर कट करणार आहे जेव्हा स्टिच करणार तेव्हा. आणि आपण कपडा कटिंग करून घेऊयात आता. ह्याची पण 4 फोल्ड घडी करून घ्यायची. आणि हा कपडा आपण उंची मोजून घेतलेली आहे. आपल्याला 42 इंच तयार ठेवायचा आहे. मग 43 इंचाचा कपडा घेऊन हे एक्स्ट्रा राहिलेला कपडा कट करून घ्यायचा. आणि आता माप टाकून घ्यायची. आपल्याला नुसतं गळ्याचं माप टाकायला लागणार आहे इथे, बाकी काही टाकायला लागणार नाही. तर गळ्याचं रुंदी 2.5 इंच आणि उंची 4 इंचाचं हे माप टाकून घ्यायचं. कटचं माप टाकून घ्यायचं एक. आणि कटिंगचं माप टाकल्यानंतर फक्त गळा कटिंग करून घ्यायचा. गळा कटिंग केल्यानंतर आपण कोणतंच कटिंग करणार नाही, कारण साईडचा जो कपडा आहे तो असाच राहणार आहे. आणि स्टिचिंग आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नमस्कार.